विजयाचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देत आहोत जेन या बॅटरला. बारा धावांची खेळी राहिली. अंतिम चेंडूवर विजय संपादन केलं आणि तो मॅचचा ठरलाय हिरो जैन. आपण सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत आहोत भावेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. जैन तुला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगला खेळ राहिला या मॅच मध्ये. परिस्थिती बदलत असते फक्त बदलणारा पाहिजे आणि तीच परिस्थिती बदलवली गेली. मागील मॅच मध्ये पिलांच्या संघाला हार पत्करावी लागली परंतु या मॅच मध्ये षटकार ठोकत मॅच विजय करून दाखवली जैन या बॅटरनं. पुढील मॅच आपण पाहणार आहोत एनआर बोर्डपाडा विपक्षात मापुली 11. चला मॅचला सुरुवात करायची. जशी मॅचला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया बदल. आमचे सहकारी समालोचक जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. संदेशजी वकारे सर व्हॉइस ऑफ फिनार. एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत या पहिल्या सत्रामध्ये. आपण ऐकत राहा पाहत राहा महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025. धन्यवाद. थँक यू सुनील पाटील. यस नवीन मॅच ची सुरुवात 22 हा पहिला चौकार. रोहन विथ किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यस नॉन स्ट्रायकर निकेतन आहे त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये उचलला जातोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. कॉलिंग देखील चांगली झाली होती. निकेतनच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव. अगदी आज मॅचेस ज्या आहेत ना त्या भरपूर कट टू कट पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक बॉल सोडून दिलाय कारण पुन्हा एकदा दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा. ऑफ स्टिक सोडून चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. सलगचा दुसरा व्हाईट बॉल. अडला का हर्षद. षटकातील पुढचा बॉल. तर हा पुन्हा एकदा या बले जोरदार अपील. यस इज गॉन. पहिली विकेट फलंदाज बाद पायचीच्या स्वरूपात. रोहनला मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी. पहिली विकेट आपण पाहतोय.
अगदी बरोबर मधल्या स्टिकवर सापडला होता फलंदाज रोहन आणि पंच आमचे गिरीश वालन सरांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. गिरीश वालन सर असतील, विक्रम नाईक सर असतील, सुरेश घरस सर असतील, आज डिसिजन जे आहेत ना ते भरपूर चांगले पाहायला मिळालेत आपल्याला. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती जय आलाय. पाहूया जय कशा प्रकारे फलंदाजी करेल. पहिलं षटक फेकत असताना तहाने काढली त्या ठिकाणी पहिली विकेट. कमबॅकची आवश्यकता होती आणि कमबॅक करत असताना महत्त्वाची विकेट घेतली त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. तर हा पुन्हा एकदा समोर जय आहे. या भले संपर्क आवत असा नाहीये. अगदी वेगाने बॉल हाताला होता. बॅटच्या स्टिकरला चेंडू आदळतोय. सिंगल कंप्लीट. अगदी टायमिंग जे आहे ना ते प्रॉपर झालं नव्हतं आणि त्या कारणास्तव मिळाली फक्त आणि फक्त एकच धाव. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण त्या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण धावा ज्या आहेत त्या अगदी 2 व्हाईट बॉल त्यानंतर एक पहिला चौकार जो आहे तो बाईच्या स्वरूपात आलाय. त्यानंतर मात्र गोलंदाजी चांगली पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. इजान क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आपण पाहतोय. डबल 1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. थोडी मिसफील्ड जरूर झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. जसं पाहिलं की थोडी मिसफील्ड झाली आहे तोरी तर दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 13 धावा. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मॅन बिहाइंड शो दयानंद पाटील विथ भावेश म्हात्रे. आई गावदेवी स्पोर्ट पिलांचे बुद्रुक सोबतच श्री गणेश मित्र मंडळ यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. मात्र अंतिम विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये मिळेल कारण आजच्या दिवसातील अंतिम विजेता हे देखील महत्त्वाचं आहे. आज क्वालिफाय कोणता संघ होणार, टॉप 3 मध्ये कोणत्या संघाचा प्रवेश हे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर सुपी. षटक क्रमांक 2. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. लेझी थ्रो बिटवीन 2 रन्स कंप्लीट.
सुपी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नवीन फलंदाज नीरज मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया नीरज कशा प्रकारे फलंदाजी करेल. या वेळेचा बॉल डावी स्टिक सोडून आत आलाय. व्हाईट बॉल सोबतच यष्टीरक्षकाची चुकी. धाव पलून काढली त्या ठिकाणी. 1+1 2 धावा मिळतील त्या ठिकाणी. धावफलक 2 ने पुढे सरकले. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. सुपीच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. आतापर्यंत 17 धावा धावफलकावर टीम येणार बोरपाडा. या वेळेस बीट केलंय फलंदाजाला. संपर्क नाहीये. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी गुड लेंथवर उचली घेतली बॉलने आणि त्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता. निकेतनला आपण पाहतोय जो वैयक्तिक 4 धावसंख्येवर खेळतोय. 3 बॉलचा सामना आतापर्यंत केलाय. खरं तर मोठ्या फटक्यांपासून निकेतनची ओळख आहे, परंतु अजूनही एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलेला नाहीये. ऑन साईडला फ्लिक केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट. एकोणावीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. इझान त्या ठिकाणी आहे. मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट सातत्याने चांगलं पाहायला मिळतंय. निकेतन विथ नीरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस प्लॅन मिस. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. एक चांगला बॉल त्या ठिकाणी अगदी वेगाने आत आला होता. संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल निर्धाव आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 21 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा अंतिम षटक बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल येणार बोरपाडा संघ. कारण आतापर्यंत 21 धावा तर ठोकल्या गेल्यात. धावा ज्या आहेत त्या चांगल्या आहेत. कारण टीम येणार बोरपाडाकडे देखील गोलंदाज चांगले आहेत. आणि आता मात्र शेवटच्या अंतिम 6 बॉल. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 10 ते 12 धावा तरी आल्या तरी देखील एक चांगलं टोटल धावफलकावर पाहायला मिळेल. एक असं टोटल ज्या टोटलपासून फाईट करेल येणार बोरपाडा संघ. नक्कीच. आणि त्या दरम्यान सन्माननीय पिलंजे गावचे सामाजिक कार्यकर्ता राजेशजी पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनावा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. बॉलिंग ट्रॅकवर अली येतोय. शेवटचा अंतिम षटक. पाहूया अली कशा प्रकारे गोलंदाजी करेल. मापोली 11 टीमचे कॅप्टन. चला आपण वेळ कमी खर्च करा. मॅचला आपण सुरुवात करा. समोर नीरजला आपण पाहतोय. शेवटचा षटक. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
वेलकम सन्माननीय राजेशजी पाटील यांचं शुभ आगमन या ठिकाणी आपण पाहतोय. आपलं हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला प्रहार झालाय, मिडल ऑफ द बॅट, बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अतिशय दमदार फटका. नीरजच्या बॅट मधून निघणारा पहिला ब्लास्ट षटकार आलाय. शेवटचं अंतिम षटक म्हटलं की हाणामारी जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल व्हाईट बॉल, त्यानंतर हा षटकार. 7 धावा आतापर्यंत अली या ठिकाणी खर्च करतोय. टाकून झालाय फक्त आणि फक्त एकच बॉल. ट्वेंटी 28 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र एक चांगल्या टोटल कडे वाटचाल आपण पाहतो येणार बोरपाडा टीमची. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बॉल ऑन साइडला उडवलाय, मात्र क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट झाली आहे. 3 नॉट. 30 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. अली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आमच्या कॅमेरा एंडकडनं बोलतोय. समोर आपण नीरजला पाहतोय. सो वैयक्तिक 8 या धावसंख्येवर गेलतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. या वेळेस बॅटची आतील कडा. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. नीरजची महत्वाची विकेट. थ्री नॉट. 30 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज यश तांदले मैदानाच्या आतमध्ये येतोय. अजूनही शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्या 3 बॉल नंतर समजेल की किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल टीम येणार बोरपाडाच्या माध्यमातून. षटकार लागला आणि त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना महत्वाची विकेट घेतली आहे त्या ठिकाणी अलीने. अली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस स्टेप मध्ये चुकी. डेड बॉल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत, मात्र चुकी झाली आहे त्या ठिकाणी. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. दोन धावांच्या मदतीने धावफलक 32 वर पोहोचलाय. अगदी घाई करायची गरज होती का त्या क्षेत्ररक्षकाला? जरूर हा प्रश्न विचारला जाईल, कारण एक धाव त्या ठिकाणी होती, मात्र मिसफिल्ड आणि त्या मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू डायरेक्ट हिट केलाय, मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे त्या ठिकाणी फलंदाज. सिंगल कंप्लीट. सिंगल सोबतच धावफलक पुढे सरकलंय. डबल 3. 33 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि या इनिंग मधील शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल. या इनिंग मधील बॉलिंग ट्रॅकवर अली वलतोय. समोर अनिकेतन. या वेळेस देखील संपर्क हवत असं नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत.
तिसरी घेण्याचा प्रयत्न, मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आणि सोबतच 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 35. 35 धावा झाल्या आहेत. 36 धावांचे लक्ष येणार बोरपाडा टीमने उभा केलाय मापोली 11 टीम समोर. नक्कीच किंग मेकर मापोली या टीम समोर कोणता संघ खेळेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या 3 ओव्हर नंतर मिळेल. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 हा पहिला दिवस. यानंतर अंतिम मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील आणि त्यानंतर आपल्याला समजेल की आज संघ कोणता क्वालिफाय होईल. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना महाराष्ट्र राज्य चिटणीस दयानंद पाटील आणि सोबतच बाबाईश म्हात्रे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका सहसचिव यस माइंड बिहाइंड शो आणि सोबतच आई गावदेवी स्पोर्ट पिलांचे बुद्रुक श्री गणेश मित्र मंडळ पिलांचे यांचं देखील सहकारी या स्पर्धेला. आणि तेव्हा जाऊन एक यशस्वी स्पर्धा तुमच्या समोर आली आहे. आपण अनुभवलाय हा पहिला दिवस. एक मॅच अजूनही बाकी आहे. किंग मेकर मापोली टीम सज्ज असणार आहे, परंतु त्या टीम समोर मापोली 11 संघ खेळेल की येणार बोरपाडा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या 3 ओव्हर नंतर मिळेल. तर चालू मॅचकडे आपण वळूया. 36 धावांचं लक्ष आणि धावांचा बाटला कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकणार आहोत. पुढच्या इनिंगसाठी बी लकडे सरांचा आवाज. धन्यवाद संदेशजी वखारे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकातील पहिला चेंडू गुडले स्पॉटवर टाकलेला चेंडू अप्रतिम दर्जाचा चेंडू डॉट चेंडू होताना आपण पाहतोय. बरोबर 36 धावांची गरज असणार आहे 3 षटकामध्ये. एकंदरीत जर विचार केला तर प्रति षटकामागे बरोबर 12 धावांची गरज असणार आहे मापोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मात्र पहिल्याच षटकामध्ये पहिला चेंडू डॉट होताना आपण बघितला. गोलंदाज सुशील आणि त्याच्यासमोर फलंदाज होता सुपी आणि आली अशी सलामीची जोडी. 36 धावांचं आव्हान समोर ठेवून येणार बोरपाडा आणि मापोली 11 संघामध्ये चालू असलेली सेमीफायनलची आजच्या दिवसातील लढत. सुशील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर्कवर सज्ज होण्यासाठी 10-15 पावलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. सुपी असणारे फलंदाज त्याच्यासमोर. सुशीलचा हा चेंडू मात्र चेंडूला क्विक करण्यात आले स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर मोठा फटका. सरळ चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी.
मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर एक प्रेक्षक होता, बाईकवरून पडला खाली आणि त्या चेंडूवर जर त्या बाईक स्वाराचं नुकसान झालं असेल तर निश्चितच करून मात्र 4 धावा पहिल्या चेंडूवर वसूल केल्या आणि 4ने आपलं खातं 6ने आपलं खातं खोललं आणि आपल्या संघाची स्कोरिंग सुरू केली बिनबाद 6. थोडासा ओढपीत चेंडू होता, लेफ्टमोर टाकलेला चेंडू आणि त्या चेंडूवर एक चांगला फटका फलंदाज सुपी याला खेळण्याची संधी मिळाली आणि सुपीने कुठल्याही प्रकारे चूक केली नाही. आणि एकंदरीत विचार जर केला अशाच फटक्यांची गरज आहे महापोली संघाला. प्रति षटकामागे 12च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे. पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा वसूल करण्यामध्ये यश आले सुपीला. सुशील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट सुपीसाठी. दूर दूर पांगलेलं क्षेत्ररक्षण, सर्कलच्या आतमध्ये असलेले 4 क्षेत्ररक्षक. यावेळेस पुन्हा एकदा क्विकचा मोठा फटका, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा हवाई सफर होते 6 धावांसाठी. 6 धावसंख्या वाढली जाते. बिनबाद 12 प्रति षटकामागे 12 धावा बनवायच्या आहेत. एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या 3 चेंडूवर 12 धावा प्राप्त करण्यासाठी सुपी याला संधी मिळते आपल्या संघासाठी. धुवाधार फलंदाजी होते, चांगली फलंदाजी होते. एका पाठोपाठ 1-2 लागोपाठ त्यांनी षटकार या चेंडूवर ठेकलेत आणि संघाची धावसंख्या 12वर नेऊन ठेपले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये जर एकंदरीत विचार केला तर आजच्या दिवसामध्ये चौकारांची, षटकारांची आणि विकेट हॅट्रिक झालेले नाही. मात्र फलंदाजाला सुपीला आता मात्र संधी आहे षटकार हॅट्रिक पूर्ण करण्याची. अतिशय सुरेख अशी फलंदाजी सुपीद्वारा. सुशील पुन्हा एकदा सुपीसाठी, पुन्हा एकदा या वेळेस चेंडूला कट करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे बिनबाद 12. सुशील पुन्हा एकदा आपल्या षटकातील उर्वित चेंडू घेऊन येतोय सुपीसाठी. 2 षटकारांशी 12 धावसंख्येवर फलंदाजी करतोय सुपी. सुपी सरसावलाय आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र झेलण्याचा होता. झेल टिपला जात नाही आणि सुपीला 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. 2 धावफलक पुढे सरकला जातोय बिनबाद 14. 36 धावांचा पाठलाग करताना महापोली संघ पहिल्या षटकामध्ये सफल होताना आपण पाहतोय, कारण 14 धावा पूर्ण केल्या आहेत. प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी त्यांना राखायची आहे. मात्र आतापर्यंत जर एकंदरीत जर विचार केला तर 14 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. सुशील सुपीसाठी आणि पुन्हा एकदा पुलचा पॉवरफुल फटका आहे. 6 धावांसाठी चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या वाढली जाते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 20. निश्चितच करून एकंदरीत जर विचार ॲक्शन रिप्लेमध्ये बघितला तर एक भिंगरी शॉट आपल्या कलाईचा मजबूत वापर केला आणि शेवटच्या क्षणीमध्ये चेंडूला भिरकावून दिलं गेलं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 20 धावसंख्या झालेले. 36 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 20 धावा वसूल करताना महापोली संघ जे विजयी लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आगेकूच करतो ना, निश्चितच करून पहिल्याच षटकामध्ये त्यांचा प्रयत्न सफल होताना आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरपासनं समीकरण 12 प्रति षटकामागे 12 धावा बनवायच्या होत्या. मात्र पहिल्या षटकामध्ये जेव्हा 20 धावा झाल्या तर म्हटलं तर आता मात्र 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असणार आहे. म्हणजे आता जे समीकरण होतं ते थोडंसं खाली आलेलं दिसतंय. 8च्या प्रति सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे आता मात्र महापोली संघाला. एक सोपं लक्ष्य त्यांच्या समोर येऊन ठेपलंय.
मात्र या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना गोलंदाजी करण्यासाठी यश तांदलेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करण्यात आला आहे. एक चांगला गोलंदाज आहे हा बोरपाडा संघाचा. यश तांदेला काहीतरी चमत्कार करावा लागेल. एका पाठोपाठ एक चेंडू असे डॉट काढावे लागतील, विकेटसुद्धा पटकावाव्या लागतील, अन्यथा आपल्या हातून हा सामना निसटतो की काय असं चित्र आहे. मात्र यावेळेस चेंडूला रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय आणि चेंडू डॉट होतोय. बत्तीस धावांचा पाठलाग करताना धाव संख्या मापोली संघाची 20. 3 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. डावकुरा फलंदाज फलंदाजी करतोय. अली पुन्हा एकदा चेंडू डॉट होतोय. खराब प्रदर्शन, अतिशय खराब प्रदर्शन आणि चांगली गोलंदाजी यश करताना पाहतो आपण आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये पहिल्या गोलंदाजाने सुशील याने 20 धावा खर्च केल्या. मात्र कुठल्याही प्रकारे दबाव न घेता, प्रेशर न घेता यश डोंगरे मात्र व्यवस्थित गोलंदाजी करतोय, व्यवस्थित चेंडू हाताळतोय. तोच यश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला चेंडू आणि कटचा चांगला फटका आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. पॉइंटचे क्षेत्ररक्षण चेंडू अडवला जातो. चेंडू फेकी होते. दरम्यान चित्त्याच्या चपलाईने दोन्ही फलंदाजाने ओव्हरथ्रूच्या रूपात सुद्धा एक धाव पूर्ण होते. 3 धावा पूर्ण करण्यामध्ये सफल होत आहेत दोन्ही फलंदाज. अतिशय चांगला तालमेल दोघांमध्ये पाहाव्यास मिळाला आणि 3ने धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 23. पहिले 2 चेंडू अतिशय चांगले चेंडू टाकले होते. मात्र शेवटचा चेंडू, तिसरा चेंडू थोडासा शॉर्ट चेंडू टाकला. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय म्हटल्यानंतर लगेच कट करण्यात आला चेंडूला. एक चांगला कटचा फटका आणि त्या फटक्यावर 3 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या आपल्या संघाच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या एक मजबूत करून ठेवली. कारण 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. 23 धावसंख्या झालेली आहे. उर्वरित काही चेंडूमध्ये बरोबर 9 चेंडूमध्ये आता मात्र 13 धावांची गरज असणार आहे मापोली संघाला. यश तांदले आता मात्र फलंदाज सुपी असणार आहे त्याच्यासमोर. शॉट टाकलेला चेंडूला टर्न करण्यात आले. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय आणि मात्र फलंदाज बाद होतोय. एष्ट्यांचा वेध घेताना आपण पाहतोय चेंडूने एष्ट्यांचा वेध घेतला होता. लेग स्टंप उखडला होता. बेल्स हा उडल्या होत्या आणि फलंदाज बाद होतोय सुपी. आता मात्र राजेश मधुकर पाटील यांना विनंती असेल की आपण समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्लीज आयोजक दयानंद पाटील यांच्याकडनं विनंती आलेली आहे की आपण समोर येऊन बसा. मी लगेचच दयानंद पाटील साहेबांना विनंती करतोय की लगेचच त्यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. राजेश मधुकर पाटील यांचा सत्कार आणि सन्मान होतोय. पिलंजा गावचे एक सुपुत्र, आमचे भाचे म्हटलं तरी वागवं ठरणार नाहीत, त्यांचा भावेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या क्रीडा नगरीमध्ये सन्मान होतोय. सन्मानाचा मेनू असेल मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. धन्यवाद. धावसंख्या 23 आहे. जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असणार आहे मापोली संघाला. यश तांदले यावेळेला चेंडूला भिरकावलाय. हवेत चेंडू आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर हवाई सफर करत निघून जातोय 6 धावांसाठी. थोडासा ओरपीच टाकलेला चेंडू, अक्षय रिप्ले मध्ये जर बघितलं तर थोडासा ओरपीच चेंडू होता आणि त्या चेंडूवर फुलचा पॉवरफुल फटका पाहावास मिळाला. अतिशय सुरेख फटका. धावसंख्या वाढली जाते. बिनबाद 29. जिंकण्यासाठी आता मात्र 7 धावांची गरज. शेवटचे 7 चेंडू असणार आहेत बाकी. प्रत्येक चेंडू मागे 1 धावांची गरज असणार आहे. विजयी लक्ष मापोली संघाच्या आसपास येऊन ठेपलंय आणि येणार बोरपाडा संघ मात्र थोडासा हताश होताना आपण पाहतोय.
तहाच्या बॅटच्या पट्ट्यातून आलेला हा उत्तुंग असा खणखणीत षटकार. यश तांदले पुन्हा एकदा तहासाठी. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असणारे शॉट टाकला चेंडू पुलचा फटका आहे मात्र फटका फसलाय. झावेद झेल उडालाय मात्र झेल टिपण्याच्या ओघामध्ये फलंदाज थोडासा स्लिप झाला पडला आणि फलंदाजाने लगेच चित्त्याच्या चपलाईमध्ये 2 धावा पूर्ण केल्या आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 31 या धाव संख्येवर 36 धावांचा पाठलाग करताना आता मात्र शेवटचं षटक बाकी असणार आहे. शेवटच्या षटकातील 6 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 5 धावांची गरज मापोली संघाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये आपण पाहतोय स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील सेमीफायनलची पहिली लढत पाहतो आपण. 2 संघामध्ये विजयी संघ मापोली 11 मापोली संघासमोर आजच्या शेवटच्या सामन्यासाठी लढणार असेल. कुठला संघ विजयी होतो ते पाहायचं आहे. मात्र चान्स भरपूर मोठी चान्स मापोली संघाला आलेले दिसते. मात्र ह्या वेळेस गोलंदाजी करण्यासाठी येणार बोरपाडा संघाकडून शेवटचा आणि अंतिम गोलंदाज असणार आहे यश डोंगरे. फक्त आणि फक्त 5 धावांपासून दूर आहे मापोली संघ विजयी लक्ष्य पार करण्यासाठी. शेवटचे 5 4 6 चेंडू जर चांगल्या प्रकारे यश डोंगरे यांनी हाताळले, कुठल्याही प्रकारे धावा देण्याचा प्रयत्न केला नाही, एका पाठोपाठ एक विकेट पटकावल्या, चेंडू डॉट टाकले तर मात्र संधी चालून येईल. येणार बोरपाडा संघाच्या बाजूने झुकेल. मात्र तसं प्रयत्न करावे लागणार आहेत. यश डोंगरे याला पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू मात्र यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा सफल होतोय. चोरटी धाव होते पूर्ण. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 32 या धाव संख्येवर. चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने टाकला होता, चांगला चेंडू हाताळला होता. मात्र यष्टीरक्षकाला चेंडू व्यवस्थित अडवला नाही. त्या दरम्यान दोन्ही फलंदाजाने चित्त्याच्या चपलाईने 1 धाव पूर्ण केली. आता मात्र समीकरण बदललं गेलं. शेवटचं 5 चेंडू, 5 चेंडूवर 4 धावांची गरज, एका मोठ्या फटक्याची गरज. मात्र तो मोठा फटका मारून द्यायचा नाही असं यश डोंगरे याच्या मनात काहीतरी लपलेले दिसतं. यश डोंगरेच्या चांगला गोलंदाज येणार बोरपाडा संघाचा हा. आतापर्यंत जर विचार केला तर मापोली संघ 36 धावांचा पाठलाग करताना थोडासा सफल होताना आपण पाहतोय. मात्र शेवटचे 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूवर काहीतरी यशला चमत्कार करावा लागणार आहे. चेंडूला हवेत भिरकावलाय, झेल होण्याची दाट शक्यता आणि फलंदाज झेलबाद होताना आपण पाहतोय. आता पुन्हा एकदा सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललेले दिसतंय. शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूवर 4 धावांची गरज. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषकामध्ये आपण जर बघितलं आजच्या दिवसामध्ये तर सर्व सामने चांगलेच टक्कर देणारे झालेत. शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजलेत दोन्ही संघ. अफताब नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय यश डोंगरे समोर फलंदाजी करण्यासाठी. 4 चेंडू 4 धावांची गरज. 32 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. 36 धावांचा पाठलाग करताना महापोली संघ शेवटच्या षटकामध्ये खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय यश डोंगरे समोर. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, दाद मागण्यात येते आणि फलंदाज बाद होताना आपण पाहतोय.
सुरेख चेंडू होता. गुडलिंग स्पॉटवर टाकलेला चेंडू, थोडासा उसली घेणारा चेंडू, चेंडूला कट करण्याचा प्रयत्न मात्र फसला आणि चेंडू बॅटची कळा घेत यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि यष्टीरक्षकाने कुठल्याही प्रकारे चूक केली नाही आणि सामन्याची मात्र रंगत आता सिंगेला पोहोचताना आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू असणार आहेत आणि 3 चेंडूवर 4 धावांची गरज असणार आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की यश डोंगरेला काहीतरी चमत्कार करावा लागणार आहे. चेंडू जास्तीत जास्त डॉट करावे लागणार आहेत, अन्यथा विकेट एका पाठोपाठ एक पटकाव्या लागणार आहेत. आतापर्यंत यश डोंगरेची कामगिरी चांगली होताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज खिजर. यश डोंगरे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि चेंडूला क्विक करण्यात आलेला चेंडू हवेत मात्र झेल सुटला जातोय आणि फलंदाज दुसऱ्या धावाच्या ओघामध्ये धावबाद होतोय. निश्चितच करून हॅट्रिक झाली असती जर कॅच पकडला असता तर. सर एकच धाव पळून काढले ना, एकच. थोडासा टीम मीटिंग साठी जास्त संधी देऊ नका येणार बोरपाडा संघाला, प्लीज पंचांना विनंती असेल. येणार बोरपाडा टीम मीटिंग साठी आपल्याकडे जास्त वेळ नाही. तीन बाद 33 अशी धावसंख्या झालेली आहे. 36 धावांचा पाठलाग करताना शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकाचे शेवटचे 2 चेंडू बाकी. 2 चेंडूवर निर्णायक विजयासाठी मात्र 3 धावांची गरज. निर्णायक चेंडू टाकण्यासाठी यश डोंगरे तयार. मॅचची दशा आणि दिशा बदलणारा हा चेंडू असणारे 5वा. एकंदरीत मॅचची दिशा महापोलीस संघाच्या बाजूने होते, मात्र यश डोंगरे अप्रतिम तिखट मारा करतोय आपल्या संघासाठी. चांगला चेंडू आहे, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. पहिली धाव अतिशय वेगात, दुसरी धाव घाव घेण्याचा प्रयत्न, खराब प्रयत्न, फलंदाज धावबाद. एकने धाव फलक वाढला जातोय. 4 बाद 34. 4 बाद आहेत ना, बॉल आउट किती आलेत? 4 बाद 34. शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असणार आहे महापोलीस संघाला. टीम मीटिंग प्लीज घ्यायची नाही जास्त वेळ. आम्ही वारंवार विनंती करतो येणार बोरपाडा संघाला. अंतिम चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असणार आहे आणि हा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज मैदानामध्ये असेल अली. प्रेक्षकांना विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये कोणी जाण्याचा प्रयत्न करू नका. येणार बोरपाडा संघाच्या संघ नायकांना विनंती असेल जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असणार आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकण्यासाठी मोठी संधी चालून आलेली दिसते. निश्चितच करून 12th मॅच महापोलीस संघाचं थोडस प्रॉब्लेम मध्ये आलेले दिसतात, प्रेशर मध्ये आलेले दिसतात. सामन्यापासून थोडंसं दूर राहिलं तर नशीब. यश डोंगरे आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना अली फलंदाजी करण्यासाठी सज्ज. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज. चांगला चेंडू फेकला गेला.
चांगल्या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण जर झालं तर वेणार बोरपाडा जिंकू शकतो. चांगल्या चेंडूवर चांगला फटका आला तर मात्र झेल टिपला जातोय आणि अशा प्रकारे येणार बोरपाडा संघाचा विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं तेवढंच कौतुक. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जर द्यायला जर गेलं तर निश्चितच करून शेवटचा गोलंदाज यश डोंगरेला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाईल. अतिशय सुंदर चेंडू होता. शेवटचा चेंडू गुंडले स्पॉटवर टाकलेला चेंडू, थोडासा उचली घेणारा चेंडू, यष्ट्यांच्या वडनं निघून घेणारा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. येणार बोरपाडा संघाच्या संघनायकांना विनंती असेल वेळ न दवडता आपण नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय प्लीज. अतिशय सुरेख गोलंदाजी. धन्यवाद. आपण टॉस करत आहोत आजच्या शेवटच्या मॅचचा. एनआर बोरपाडा टीमचा कॅप्टन आणि किंग मेकर मापोली टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचंय. राजेश पाटील यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर येणार बोरपाडा संघाला विजयी करून देणारा आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून देणारा शेवटचा गोलंदाज असणारे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड यश डोंगरेला दिले जातं. यश डोंगरे आपण प्लीज वर यायचंय. अतिशय सुरेख कशी गोलंदाजी. आपला संघ अतिशय कठीण परिस्थितीमध्ये असताना अडचणीमध्ये असताना त्या अडचणीवर मात करत आपण यश आपल्या संघाला सुपूर्द करून दिले. तोच यश मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी इकडे येतोय.